श्री स्वामी समर्थ सेवेकरी संदीप पाटील वडगावकडे आणि गजानन लादे यांच्या संयुक्त विद्यमानं जवळपास 10 शाळांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख दिंडोरी दरबार येथील परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांचे उपयुक्त शालेय साहित्य वही पेन वाटप करण्यात आलंय। परमपूज्य गुरुमाऊली म्हणताय, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये 80% समाजसेवा, 20% अध्यात्म असून समाजासाठी चांगलं काम, संस्कार, आदर्श नागरिक घडवण्याचं कार्य आणि नवीन पिढीला निर्व्यसनी करण्याचं काम श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून होत असते आणि हे सर्व संस्कार परमपूज्य गुरुमाऊली लोकांना देत आहे। आणि या अनुषंगातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त कडेवडगाव केंद्र गेल्या 3 ते 4 वर्षांपासून परिसरातील शाळांना उपयुक्त साहित्य वाटप करत असतात आणि म्हणूनच याही वर्षी परमपूज्य गुरुमाऊलींच्या 17व्या वाढदिवसानिमित्त वाडी शेवाळे, सातगाव तांडा, गहुले, शिंदाड, सार्वे पिंपरी, डोंगरगाव अशा विविध शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले। जवळपास 1100 वही आणि 100 पेन अशा माध्यमातून वाटप होणार आहे, अशी माहिती कडेवडगाव संदीप पाटील यांनी दिली आहे। यानिमित्त शाळेतील शिक्षक, विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी संदीप पाटील। परमपूज्य गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त, अभिष्टचित्तानिमित्त परमपूज्य गुरुमाऊलींचा वाढदिवस पापमोचनी एकादशीला त्या ठिकाणी होता आणि त्या निमित्तानं आम्ही पाचोरा तालुक्यातील या ठिकाणी कडेवडगाव केंद्रांतर्गत आणि गजानन भाऊ लादे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या परिसरामध्ये ज्या काही शाळा आहे त्या शाळांमध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मुलांना उपयुक्त असं त्या ठिकाणी साहित्य वाटप करत आहोत। खरं तर परमपूज्य गुरुमाऊलींचं कार्य असं अनमोल आहे। परमपूज्य गुरुमाऊलींनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग 7 समुद्रापलीकडे त्या ठिकाणी पोहोचवला आणि जगाच्या कल्याणात संतांची भूती ध्येय कष्ट प्रवृत्ती परोपकारे या न्यायानं परमपूज्य गुरुमाऊली जगाच्या कल्याणासाठी कार्य करत आहे आणि प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजे, मुलं निर्व्यसनी झाले पाहिजे, आईवडिलांचे सेवक झाले पाहिजे, आईवडिलांचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे, वृद्धाश्रममुक्त भारत झालं पाहिजे, ही परमपूज्य गुरुमाऊलींची संकल्पना आहे। आणि म्हणून ही संकल्पना आपण या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या वाढदिवसानिमित्त हे शालेय साहित्य देऊन त्या ठिकाणी मुलांपर्यंत, शिक्षकापर्यंत, त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे। आणि खऱ्या अर्थानं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जिथं आहे तिथं बालसंस्कार चालतं आणि या बालसंस्काराच्या माध्यमातून गुरुमाऊलींचे संस्कार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माध्यमातून होत असतं। गुरुमाऊलींचं ब्रीदवाक्य आहे, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच हे राष्ट्र टिकेल। आणि म्हणून संस्काराच्या पायावरती ज्ञान मंदिर उभे राहते तेव्हाच होई सुखप्राप्ती आनंदाने। म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी सर्वप्रथम या ठिकाणी संस्काराला, लहान मुलांच्या या बालवयातील संस्काराला महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून या शाळेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हे जे कार्य आहे गुरुमाऊलींचं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं करत आहोत आणि एक वही पेन देऊन त्यांना परमपूज्य गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळावा। आपले जे हे मुलं आहे ते देशाचे भावी नागरिक, आदर्श नागरिक घडावे आणि चांगल्या पदावरती त्या ठिकाणी ते जावे, हा परमपूज्य गुरुमाऊलींचा मानस आहे। आणि म्हणून मुलांना वाईट संगतीपासून, त्यानंतर वाईट कृत्यापासून आणि त्या ठिकाणी वाईट व्यसनापासून त्या ठिकाणी कसे दूर जातील या माध्यमातून केंद्रात चांगले संस्कार देण्याचं काम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जात आहे। आणि म्हणून आम्ही गेल्या 2-3-4 वर्षापासून परमपूज्य गुरुमाऊलींचा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ज्या काही परिसरातली शाळा आहे त्यामध्ये वाडी असेल, शेवाळे असेल, सातगाव असेल, निंबोरी असेल, डोंगरगाव असेल, पिंपरी असेल, त्यानंतर कडेवडगाव असेल, शिंदाड असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही मुलांना त्या ठिकाणी जे शालेय जिल्हा परिषद शाळेचे मुलं असतील त्यांना गुरुमाऊलींचा आशीर्वाद पोहोचावा या मुख्य हेतूतून या ठिकाणी आम्ही साहित्य मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। श्री स्वामी समर्थ। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।